GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरामध्ये येत्या 2 दिवसात चक्रीवादळ धडकत असल्याने 2 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचं भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील यांनी केलं असून किती दिवस आहे पाऊस महाराष्ट्रात याबाबतचा सविस्तर आढावा घेतलाय GD9 न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी। तर बघूया किती दिवस आहेत महाराष्ट्रात पाऊस, किती तारखेपासून होणार थंडीला सुरुवात। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। पावसासंदर्भातली हवामान खात्याची बातमी आहे आणि ही सर्व बातमी देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हवामान तज्ज्ञ शेतकऱ्यांचे कैवार ज्यांना म्हटलं जातं पंजाबराव डग पाटील, तालुका सेलू, जिल्हा परभणी, हे आपल्या GD9 मध्ये आज संपर्कामध्ये आहेत। तर जे आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। काय सांगाल, सध्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि हे सर्व होत असताना बळीराजा आज रडकुंडी झालेला आहे आणि काय हवामान अंदाज द्याल तुम्ही या बळीराजासाठी आज? शेतकऱ्याला सांगा की आज आहे 30 ऑक्टोबर 2025। अच्छा, शेतकऱ्याला म्हणा की आता 30 आणि 31 आज आणि उद्याचे दिवस राज्यात पाऊस पडणार आहे। भाग बदलत पडणार आहे, कुठं जोराचा पडणार आहे, कुठं वाहुनी पडणार आहे, वारं सुटणार आहे, पण पाऊस येणार 2 दिवस। पण 1 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार। 2 ला आणखीन राज्यातला बऱ्याच भागातला पाऊस निघून जायला दिसत। पण 1-2 तारखेला काय होणार आहे माहितीये का, हे 2 जे चक्रीवादळ येतं, एक अरबी समुद्रातलं चक्रीवादळ आणि बंगालच्या खाडीचं चक्रीवादळ। बंगालच्या खाडीतलं चक्रीवादळ आज नागपूरकडून इकडे छत्तीसगडकडे तिकडल्या भागाकडे जाणार आहे आणि अरबी समुद्रातलं चक्रीवादळ इकडं ओमनकडे जाणार आहे। ते 1 आणि 2 तारखेला तुमच्या नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, इगतपुरी, अहिल्यानगर, संभाजीनगर ह्या परिसरात 2 दिवस 1 आणि 2 तारखेपर्यंत थोडा पाऊस राहणार आहे, म्हणजे भाग बदलत राहणार आहे। म्हणून 1-2 तारखेला म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर 3 तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्रातला पाऊस आणखीन कमी होणार आहे। 1-2 ते 4 तारखेला चांगलं धुकं येणार आहे, धुळी येणार आहे, धुराळ येणार आहे, म्हणून हे लक्षात येतात। आणि 5 तारखेच्या नंतर चांगली थंडी जाणवायला उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात होईल। 6-7 तारखेला चांगली राज्यामध्ये सगळीकडे थंडीला जाणवायला सुरुवात होईल, थंडीत दिसत। आणि 7 तारखेनंतर महाराष्ट्रातला कुठला पाऊस म्हणजे कुठंच पडणार नाही, मग तिथं दिसणारच नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। 7 तारखेनंतर महाराष्ट्रातला पाऊस गायब होतोय। हो, गायब होणार नक्कीच। आणि मला सांगा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागात अतिवृष्टी झालेली आहे, अशा काही आता बघितलं, आता आमचा मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तर आमच्या नाशिक असेल, नगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार केला तर बघितलं तर आज नुकसान खूप झाले। आणि बळीराजाला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे 7 तारखेनंतर पाऊस महाराष्ट्रातनं गायब होतोय, ही खरंच नक्की आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि मला सांगा, नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळा, जळगाव जिल्हा असेल, या 2 दिवसामध्ये कशा प्रकारे असणार पाऊस? या 2 दिवसामध्ये जर आहे ना जोराचा पाऊस आहे सध्या। अच्छा, हो, आजच बघा ना, आज रात्रीच्या मध्ये आज जोराचा पाऊस पडणार आहे। प्रामुख्याने कोणता भाग मानला जाईल त्याच्यात? संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तुमचे सगळे जिल्हे, म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यामध्ये ह्या 2 दिवस मध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। जाता जाता हे शेवटगोड करून जाणार आहे। अच्छा, काहीचं नुकसान होणार आहे, काहींना फायदा भेटतोय। याच्यामध्ये असं असतंय, कापसावाल्याला फायदा होईल, ज्यांना पाणी द्यायचे त्यांना फायदा होईल, तर काही जणांचं नुकसान होईल, अशा गोष्टी होत आहेत। पण शेतकऱ्याला म्हणा हे शेवटचा पाऊस आहे आणि बस। आता 30 आणि 31 खूप जोरात आहे, त्याच्यानंतर 1 तारखेच्या नंतर विखुरलेल्या स्वरूपाचं आहे। 2 तारखेला पुन्हा पाऊस कमी होईल, 3 ला आणखीन कमी होईल, 4 ला बराच राज्यातला पाऊस कमी झालेला दिसत आणि 5-6 तारखेला चांगलं धुळे येणार आहे, म्हणून सगळ्यांना लक्षात यायचं। नक्कीच नक्कीच। आमच्या चॅनलमध्ये संपर्क साधून या बळीराजासाठी तुम्ही दिलेला हवामान जो अंदाज आहे हा दिल्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत आहे। नवीन असाल आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।